प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज 11:30 वाजता म्हणजे काही वेळामध्ये सुनावणी सुरू होईल। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव कोरटकरला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे। गेल्या 2 सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरवर कोर्ट परिसरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि सध्या कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व्हीसीद्वारे या सुनावणीसाठी हजर करण्यात येईल असं कळतं आहे। 11:30 वाजता ही सुनावणी काही वेळामध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे कोल्हापूरमधल्या या सगळ्या कोर्टाच्या कामकाजाकडे लक्ष असणार आहे। प्रशांत कोरटकरला त्याच्या जामिनावर आज 11:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून थेट आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रताप, काही वेळामध्ये म्हणजे 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे, अजून अर्धा तास आहे। काय नेमके कोल्हापूरमध्ये या संदर्भातल्या आता हालचाली दिसत आहेत? एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 11:30च्या सुमारास सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला आपण पाहतो की पोलिसांचं म्हणणं सरकार पक्षातर्फे जे आहे ते मांडलं जाईल आणि त्याच्यावर कोर्ट आर्ग्युमेंट करायला संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार, कारण आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी मागच्या सुनावणी दरम्यानच कोर्टाला विनंती केली होती की तातडीची सुनावणी घ्या। आपण कोर्टाने सरकार पक्षाची याच्या संदर्भात निवेदन येणं अपेक्षित आहे, त्यामुळे 1 तारखेला ते आपलं म्हणणं मांडतील आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होईल अशा प्रकारची भूमिका घेतली। त्यानुसार आपण पाहतो की 11:30च्या सुमारास न्यायमूर्ती तट यांच्या समोर पोलिसांचं म्हणणं जाईल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की युक्तिवाद झाल्यानंतर नेमकं प्रशांत कोरटकर याची जेलमधला मुक्काम वाढणार की जामीन मिळणार या संदर्भात सुनावणी अपेक्षित आहे। पण सध्या तरी आपण पाहतो की दोन्ही पक्षाचे जे कोणी वकील आहेत ते अजूनही कोर्टात आलेले नाहीत, काही वेळेत ते पोहोचतील अशा प्रकारची माहिती मिळत आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी। काही वेळामध्ये आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ आणि काय नेमक्या कोल्हापूरमधल्या सगळ्या घडामोडी त्यावर चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी।